गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक डॉक्टर डी के मोरे, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, KRP कन्या महाविद्यालय इस्लामपूर. ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आज आपण अंतर्गत बचती व बहिर्गत बचती याचा विचार करणार आहोत. यामध्ये अंतर्गत बचती म्हणजे काय, त्या कोणास मिळतात आणि त्या कोणत्या प्रकारच्या असतात, तसेच बहिर्गत बचती म्हणजे काय, त्या कोणास मिळतात आणि त्या कोणत्या प्रकारच्या असतात याचा विचार आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत. सुरुवातीस अंतर्गत बचतीचा विचार करू. जेव्हा एखाद्या उद्योग संस्थेचा व्याप किंवा आकारमान वाढत जातो तेव्हा त्या उद्योग संस्थेस काही फायदे मिळतात, त्यास अंतर्गत बचती असे म्हणतात. याचा अर्थ उद्योग संस्थेच्या विस्तारामुळे संबंधित उद्योग संस्थेस जे फायदे मिळतात त्यांना अंतर्गत बचती असे म्हणतात. अंतर्गत बचती या पुढील प्रकारच्या असतात. एक, तांत्रिक बचती. एखाद्या उद्योग संस्थेचा आकार वाढत गेल्याने किंवा व्याप वाढत गेल्याने त्या संबंधित उद्योग संस्थेस पुढील प्रकारच्या तांत्रिक बचती मिळतात. त्यामध्ये पहिली तांत्रिक बचत म्हणजे उद्योग संस्थेचा विस्तार वाढल्याने संबंधित उद्योग संस्था आधुनिक व मोठी यंत्रे वापरून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेते. अशा यंत्रसामुग्रीची किंमत जादा असल्याने लहान उद्योग संस्था अशा यंत्राचा वापर करू शकत नाहीत. या यंत्रामुळे श्रम विभागणी व विशेषीकरणाचा वापर होऊन उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढते. परिणामी उत्पादन खर्च हा कमी येतो. दुसरा भाग, मोठ्या उद्योग संस्थेना उत्पादन प्रक्रियेच्या सर्व अवस्था एकाच ठिकाणी करणे शक्य होते. परिणामी वेळ व पैसा यांची बचत होते. त्यानंतर मोठ्या उद्योग संस्था या उत्पादनामध्ये प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र तज्ज्ञ व कुशल कामगाराची नेमणूक करते. परिणामी उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते. आणि त्यानंतर मोठ्या उद्योग संस्थांना मुख्य उत्पादनाबरोबर पूरक उत्पादन घेणे शक्य होते. परिणामी त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन जादा नफा होऊ शकतो. दुसरी अंतर्गत बचती म्हणजे व्यवस्थापन विषयक बचती. उद्योग संस्थेचा व्याप वाढत गेल्यास त्या उद्योग संस्थेला व्यवस्थापन विषयक बचती मिळू शकतात व त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. लहान उद्योग संस्थेस मालक स्वतः सर्व व्यवस्थापन पाहू शकतो
मात्र मोठ्या उद्योग संस्थेस प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र व तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करून व्यवस्थापनाबाबतचे फायदे मिळवता येतात. मात्र या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे व्यवस्थापनाचे अमर्यादित फायदे मिळवता येत नाही. कारण काही मर्यादेपलीकडे विविध विभागात समन्वय साधणे शक्य नसते. 3. खरेदी विक्री विषयक बचती. अशा प्रकारच्या बचती कच्चा माल खरेदी करून पक्का माल जादा किमतीस विक्री करून मिळवता येतात. कच्चा माल स्वस्त असल्यास तो एकदम खरेदी करावा लागतो. तसेच उद्योग संस्थेची स्वतःची वाहतुकीची साधने असतील तर मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेला कच्चा माल कारखान्यापर्यंत आणता येईल. तसेच तो साठवण्यासाठी स्वतंत्र सुविधा निर्माण करता येतात. कच्च्या मालाची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करता येते. त्यामुळे तो योग्य प्रतीचा व योग्य किमतीस खरेदी करता येतो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन चांगल्या प्रतीचा पक्का माल तयार होतो. खरेदीप्रमाणेच मोठ्या उद्योग संस्थेला विक्रीतही फायदे मिळवता येतात. कारण त्यांच्याजवळ भांडवल असल्याने विक्रीसाठी स्वतंत्र व तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करता येते. जाहिरातीच्या माध्यमातून वस्तूची विक्री वाढवून जादा फायदे मिळवता येतात. 4. भांडवल विषयक बचती. मोठ्या उद्योग संस्थेस भांडवल विषयक बचती मिळू शकतात कारण त्यांची बाजारपेठेत पत मोठी असते. त्यांना केव्हाही कमी व्याजदरात भरपूर कर्ज मिळू शकते. अशा उद्योग संस्थांच्या वरती लोकांचा विश्वास हा बसलेला असतो. त्यामुळे लोकांच्याकडून मोठ्या प्रमाणात ठेवी मिळतात. अशा उद्योग संस्थेचे शेअर्स काही वेळेला मूळ किमतीपेक्षा जादा किमतीस विकले जातात. म्हणजेच लहान उद्योग संस्थेपेक्षा मोठ्या उद्योग संस्थांना सहजासहजी मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध होते. 5. धोका विषयक बचती. कोणत्याही उद्योग संस्थेला धोके स्वीकारावे लागतात. परंतु उद्योग संस्था मोठी असेल तर धोक्याचे प्रमाण व त्याची तीव्रता ही कमी असते. परिणामी पैसा व इतर गोष्टींची बचत होऊन त्यांना धोक्याबाबत पुढील फायदे मिळतात. पहिला, मोठी उद्योग संस्था अनेक वस्तूचे उत्पादन करीत असते. त्यामुळे त्यातील एखाद्या वस्तूला मागणी कमी झाली तरी जादा तोटा होत नाही. कारण त्या एकाच वस्तूला मागणी कमी होऊन होणारा तोटा इतर वस्तूच्या विक्रीतून भरून काढला जातो. त्यानंतर मोठ्या उद्योग संस्थेचे उत्पादन हे देशातील विविध बाजारपेठेत विकले जाते. त्यामुळे एका बाजारपेठेतील मागणी
कमी झाली तर दुसऱ्या बाजारपेठेतून हा तोटा भरून काढता येतो. आणि त्यानंतर मोठ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनात खंड पडून नुकसान होण्याचा धोका नसतो. कारण एखाद्या शेतकऱ्याने जरी ऊसाचा पुरवठा बंद केला तरी साखरेचे उत्पादन बंद होत नाही. या 5 प्रकारच्या बचती उद्योग संस्थेचा व्याप किंवा आकारमान वाढल्याने त्या संबंधित उद्योग संस्थेस मिळतात, म्हणून त्याला अंतर्गत बचती असे म्हणतात. त्यानंतर बहिर्गत बचती. एकाच प्रकारच्या वस्तू उत्पादन करणाऱ्या अनेक उद्योग संस्था एकाच ठिकाणी निर्माण झाल्या म्हणजेच त्यांचे केंद्रीकरण झाले तर त्या सर्व उद्योगातील उद्योग संस्थांना सामूहिकरित्या जे लाभ मिळतात त्यांना बहिर्गत बचती असे म्हणतात. अशा प्रकारचे लाभ उद्योग संस्थेचा आकार वाढल्यामुळे न मिळता त्या एकाच ठिकाणी केंद्रीकरण झाल्याने लहान मोठ्या अशा सर्वच उद्योगांना मिळत असतात. या बचती पुढील प्रमाणे. एक केंद्रीकरणाबाबत बचती. जेव्हा उद्योग संस्था एकाच ठिकाणी केंद्रित होतात तेव्हा वाहतूक सुविधा, संशोधनाची सुविधा, अनुभवाची देवाणघेवाण, सामूहिक जाहिराती, बँक सुविधा, टेलिफोन सुविधा, पाण्याची सुविधा, कुशल कामगारांचा पुरवठा इत्यादी सर्व प्रकारचे फायदे त्या सर्व उद्योग संस्थांना मिळतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन उत्पादन खर्च कमी होतो. 2. माहितीविषयक बचती. एकाच ठिकाणी उद्योग संस्था निर्माण झाल्यास तेथे औद्योगिक माहितीपूर्ण मासिके, वर्तमानपत्रे, माहितीपत्रके निघू शकतात. यामध्ये बाजारपेठेची परिस्थिती, सरकारी धोरण, वस्तूची मागणी, पुरवठा इत्यादी विषयक माहिती दिलेली असते. त्याचा फायदा सर्वच उद्योग संस्थांना मिळू शकतो. उद्योग संस्थेच्या उत्पादनाची, उत्पादन पद्धती, भांडवलविषयक माहिती सर्वांना दिली जाते. सामूहिक प्रयोगशाळा निर्माण करून संशोधन करता येते. हे सर्व फायदे सर्व उद्योग संस्थांना मिळतात. आणि 3. विशेषीकरणापासून मिळणाऱ्या बचती. एकाच प्रकारच्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या अनेक उद्योग संस्था एकाच ठिकाणी केंद्रित झाल्यास त्या सर्वांना विशेषीकरणाचे फायदे मिळतात. मुख्य उत्पादनाबरोबर वाया जाणाऱ्या वस्तूपासून दुय्यम किंवा पूरक वस्तूचे उत्पादन करणारे अनेक व्यवसाय या ठिकाणी निर्माण होतात. अशा पद्धतीने आपण या व्याख्यानामध्ये अंतर्गत बचती आणि बहिर्गत बचती याचा उहापोह केलेला आहे. धन्यवाद.